ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। निरामय या शब्दाचा आपण अर्थ बघत होतो। निरामय म्हणजे अविनाशी। निरामय म्हणजे अविनाशी। याचा अर्थ कोणत्याही गोष्टीने त्याचा नाश होत नाही। निरामय निराभास, भास नाहीच आहे कुठलाही। निराभास, निराभास याचा अर्थ काय माहिती का? नित्य। निराभास म्हणजे आपल्याला जर कोणी म्हटलं, उपनिषदांमध्ये म्हणतातच की हे जे जीवन तुम्ही जगता आहात, म्हणजे एक वेळेस आम्हाला हे पटतं, स्वप्न जे असतं ते खरं ठरू शकत नाही, तर तो एक आभास आहे, हे आम्हाला पटू शकतं। कुणी कुणी त्याच्यात अनेक गोष्टी काढेल सुद्धा की हे स्वप्न आम्हाला गाईड करतं, मार्गदर्शन करतं, किंवा स्वप्न कधी खरी ठरतात, बऱ्याच वेळा स्वप्न खोटी ठरतात, वगैरे वगैरे अशा गोष्टी अनेक लोक बोलतात। शेवटी सगळ्याचा अर्थ काय आहे? स्वप्न हे कधी सत्य होऊ शकत नाही। म्हणतात ना लोक, अरे बापरे, हे स्वप्न आहे की सत्य आहे? म्हणजे काय, हे खरं आहे का हा भास आहे? तर इथपर्यंत ठीक आहे हो,
इथपर्यंत ठीक आहे, ते एक चालतं आम्हाला, की स्वप्नात जे आपण पाहतो आहे तो असू शकतोच भास ना. असू शकतो काय, आहेच म्हणजे. परंतु मुख्य गोष्ट जर आम्हाला कोणी म्हटलं, तुम्ही हे जे जीवन जगता आहात रोजचं, म्हणजे सगळंच, नित्य आणि नैमित्तिकसुद्धा, सगळं जीवन जे चालू आहे तुमचं, आणि सगळ्या वस्तू आणि व्यक्ती तुमच्या आजूबाजूला आहेत, सगळं विश्व आहे, सगळंच्या सगळं भास आहे, असं जर कोणी म्हटलं तर आम्हाला राग येतो. अरे आम्ही एवढ्या घाम काढून पैसा कमावला, तो भास कसा असेल असं म्हणाल तुम्ही. अरे आमचं एवढं आमच्या नातेवाईकांवर प्रेम आहे, तो भास कसा असेल, ते आम्ही अनुभवतोय. तर एकदम उच्च पातळीवरून हे बोललेलं असतं की हे सगळं भास आहे. म्हणजे काय आहे भास आहे याचा अर्थ, भास हा कसा असतो माहिती का, जे आहे असं वाटतं ते नसतंच, म्हणजे नाही असं वाटतं तेच मुळी असतं. मायेचा अर्थच भास आहे. माया या शब्दाचा जो अर्थ आहे तोच भास या शब्दाचा अर्थ आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे, जी एक अवस्था एखाद्या गोष्टीची आज नाही उद्या डोळ्यासमोरून जाऊ शकते, तो सगळाच भास आहे. म्हणजे जी गोष्ट आज आहे कालांतराने नाही आहे, तो आमच्यासाठी भासच होता ना. जी गोष्ट आमच्यासमोर कायम राहते, उदाहरणार्थ पूर्वी खूप थोड्या भाड्यामध्ये मागे पुढे मोठं मोठं अंगण असलेल्या हे मिळायच्या, जागा मिळायच्या, आणि भाडं खूप थोडं. मागे पुढे मुलं मस्त खेळायची. पण आज ते काय, आज तो सगळा भास आहे, भासच आहे तो एक. आजच्या मितीला त्यातलं काहीच खरं नाही. उदाहरणार्थ आपण पुष्कळ वेळा असं बघतो की अरे मी इथं पेन ठेवला होता, इथे औषधाची बाटली ठेवली होती, नाही आहे का, ठेवलीच नाही का मी, मला भास झाला वाटतं. याचा अर्थ काय, ते खरं नाही आहे तसं आपल्याला वाटलं, हा एक अर्थ. आणि दुसरा अर्थ म्हणजे डोळ्यासमोरून ते निघून जाणं, होतं ते सगळं निघून जाणं. या जगातली प्रत्येक वस्तू हा भास आहे. अगदी आपलं शरीर, आपले विचार, हा सुद्धा एक भास आहे. एक एक वेळेस एक एक विचार एवढं मनावर प्रभाव टाकतो, आपण म्हणतो नाही 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 नाही, मी हे करणार म्हणजे करणार, असं करणार म्हणजे तसं करणार, आणि मग आरंभशूर असल्यासारखं सुरू करतो. आणि ते बंद करून टाकतो. नंतर भास असतो तो.
स्वतःला झालेला भास मला करावंसं वाटणं आणि मला न करावंसं वाटणं. भास याचा अर्थ समोर एक गोष्ट आहे आणि ती कालांतराने दिसत नाही आहे, म्हणजे तो भास. अशा अर्थी जर का मी घेतलं तर एक सगळ्यात मोठी गोष्ट सांगू का? आपले पूर्वज गेले, आता ते नाही आहेत. ते जे पूर्वज होते, जे आपल्या डोळ्यांसमोर गेले आहेत, तो प्रसंग आठवून आपण दुःखी होतो. तसं नाही आहे. दोन गोष्टी आहेत. त्यांनी जाणं हा एक भास आहे, त्याचं कारण आहे. फक्त ते दिसत नाही आहेत. म्हणजे आता तुम्ही म्हणाल, यात तर मोठा फरक आहे. गावाला जाणं आणि कायमचं जाणं यात फरक आहे. जरूर फरक आहे, पण एक साम्य आहे. ते जेव्हा गावाला जातात त्यावेळी सुद्धा ते देहानी इथे नसतात. आता तरी फोन निघालेत ते सोडा, पण ते मनाने इथेच असतात ना. पूर्वी तर काय रोज फोन नव्हते येत. एकदा माणूस गावाला गेला की सगळं दृष्टी अड सृष्टी. फोन नव्हतेच ना पूर्वी. मग काय आता कधी येतात माहिती नाही. त्याच्यानंतर फोन आले ते बाहेरचे. रस्त्यावर जाऊन 10-10 वाजता फोन करायचो. ते फोन आले. 1 रुपया टाकायचा डब्बा तो, आणि तो फोन लागणार. असे फोन आले. मग म्हणजे काय, पूर्वी काहीच नव्हतं. मग ते घरात नाही येत हा एक भासच आहे. कारण ते फक्त देहाने नाही येत, मनाने ते इथेच होते त्यावेळेस. आता ते देहाने नाहीत, परंतु या ब्रह्मांडामध्ये अतिसूक्ष्म रूपात ते आहेतच. फक्त ते बघण्याची आपल्याला दृष्टी नाही. म्हणजे तोही एक भास. जो जो भास होत असेल त्याच्याबद्दलची आसक्ती सोडून दिली पाहिजे. आसक्ती सोडणं म्हणजे त्याग करणं नव्हे. आसक्ती सोडणं ह्याचा अर्थ त्याच्याबद्दल काम झालं की त्याच्यापासून दूर होणं. आणि निराभास आहे सत्य. निराभास. सत्याचा कधीच आभास होणार नाही तुम्हाला. आभास नाही, ते खरंच आहे. खरं आहे कशावरून? झोप घ्या की काय करा, ठेवून द्या. ही सगळी इंद्रिय त्या चैतन्याच्या भरवशावर कॉटवर ठेवून देतो आपण. आणि पुन्हा सगळी वेळ झाली, देहाचा मनाचा आराम झाला की पुन्हा सगळी इंद्रिय जागी होतात. चैतन्य आलं असं म्हणतो, पण चैतन्य असतंच त्याच्यात. ते फक्त मनाच्या द्वारे विचार देऊन त्या देहाला उठवतं. चैतन्य जाऊन चालेलच कसं? या अर्थाने उपनिषदामध्ये हे जीवन हा सगळा एक भासच आहे. झोप हा सुद्धा भास आहे. मी जर चैतन्य आहे
तर मी जागृतच आहे. चैतन्य झोपलं असं म्हणता येईल का? नाही. मी झोपलो असं म्हणणं चुकीचं आहे, कारण चैतन्य मी आहे. देह झोपला. आता बाहेरच्या भाषेनुसार आपल्याला बोलावं लागतं, पण आतमध्ये आपण समजवून घेतलं पाहिजे. मनामध्ये सखोलतेने समजवून घेतलं पाहिजे. तिसरा शब्द आहे निर्विकल्प. संकल्प केला की विकल्प येतात, शंका येतात मनामध्ये. विकल्प आले माणसाला की दुःख होतं. संकल्प आले की त्या दृष्टीने आपण कार्य करतो आणि विकल्प आले की त्याच्यावर शंका घेतो किंवा त्याच्यापासून दूर होतो. एखादी गोष्ट आपल्याला मिळाली नाही की आपल्याला दुःख होतं. एवढीच आपली दुनिया आहे. एखादी गोष्ट नाहीशी झाली, आपल्या हातातनं निघून गेली की दुःख होतं. आणि मनाला स्वतःचं अस्तित्व हवं असतं, मनाला स्वतःची परिपूर्ती करायची असते, म्हणून ते वस्तूंची अपेक्षा करतं. माया म्हटलं की दुःख आलं, माया म्हटलं की आभास आला, माया म्हटलं की हातातली वस्तू निघून जाणं आलं. पण सत्याला जर धरून ठेवलं तर कधीच आपल्या हातातली वस्तू जात नाही. हातातली वस्तू म्हणजे सत्य. कारण ते नित्यच आहे ना, त्यामुळे ते जात नाही. काय हे, मला इच्छा होतात, मला दुःख होतात, हे जे भास आहेत ना, ते आत्मतत्वाला नाही होत, मनाला वगैरे होतात. मला इच्छा होतात, मला चांगलं करायची इच्छा असते पण वाईटच होतं, मला दुःख होतं, माझ्या चुका होतात. हे जे आहे ना, हे भासच आहेत सगळे, आणि ते कधीही आत्मतत्वाला होत नाहीत. ते स्थिर असतं. ते भास सगळे मनाला होतात. आपल्या मनात गैरसमज निर्माण होतात सगळे, की हे खरं जीवन म्हणजे आपण रोज जे जगतो तेच खरं जीवन आहे. हा एक मोठा गैरसमज आहे, हा एक मोठा भास आहे. गैरसमज किंवा भास निर्माण झाल्यामुळे होतं काय माहिती का, हे जीवन हे खरं आहे आणि हे आपले कुटुंबीय आहेत, हे कायमचे आहेत, आपल्याबरोबर कायमचे आहेत. म्हणजे दुसरी आम्ही कल्पनाच करू शकत नाही. हे आमच्याबरोबर कायमचे आहेत. मग काय सगळे एकदम गुडूप होणार का काय? नाही.
पण हे इतकं जरी सत्य असलं तरी मन एक स्वतःचं अस्तित्व निर्माण करतं आणि मन ते मानत नाही. आणि मग जर भास एकामागोमाग एक भासच झालेले आहेत ना आम्हाला या जीवनामध्ये, प्रत्येक गोष्टींचे आम्हाला भासच होत आहेत. काही खरं नाहीच आहे ना, म्हणून त्या अर्थाने ते भास करून घ्यायला हरकत नाही, पण म्हणजे काम झालं की त्याच्यापासून लगेच दूर होता आलं पाहिजे. आम्ही ते उगाळतो, तेच विचार करतो आम्ही. भास निर्माण झाले की दुःख निर्माण होतं. दुःख निर्माण झालं की दुःखापासून दूर होण्यासाठी सुख असावं अशी कामना निर्माण होते. सुख असावं अशी इच्छा निर्माण झाली की काही वस्तूंची प्राप्ती करावीशी वाटते आपल्याला. म्हणजे काय की दुःखावर आपल्या मलम चोळायचं, म्हणून सुखाच्या वस्तूंची प्राप्ती. ते दुःख हाच जर एक भास आहे, मनातून थोडंसं जायला वेळ लागेल, पण ज्याला कळतं त्याला दुःख हाच जर एक भास आहे, तर तो भास काढण्यासाठी सुख या भासाची गरज आहे का? नाही. मला जर सुख हवं आहे तर ह्याच्यामध्ये 2 कामना आहेत. मी या दुःखापासून पोळतो आहे आणि मला हे दुःख नको, ही एक कामना आहे. आणि हे दुःख दूर करण्यासाठी मला सुख हवं, मला सोल्युशन हवं, ही एक दुसरी कामना आहे. म्हणजे काय, कृतीतून काहीही करा, नाही तर प्रश्न परत उलटे मनात निर्माण होतील. कृतीतून काहीही करा, एक प्रॉब्लेम आहे तो सोडवायचा. त्याच्यासाठी तर देह मनबुद्धी आहेच ना, त्याच्यासाठी आहेत ते. त्याचा मी या अहंकाराशी संबंध येता कामा नाही. तो फक्त प्रॉब्लेमॅटिक आहे, बाकी काही नाही. निराभास आणि निर्विकल्प. निर्विकल्प आहे मन. प्रत्येक गोष्टीत टेक्निकली दुःख आहे, दुःख दूर करायचा उपाय असेल तर करायचं, उपाय नसेल तर सहन करायचं, हे माहितीच आहे आपल्याला. उपाय असेल तर तो करायचा आणि सुख मिळवायचं, हे सगळं नॅचरल आहे. ज्यावेळी आपण म्हणतो हां मी करीन, मी पराक्रम करून दाखवीन, मी हे माझं दुःख दूर करून दाखवीन, मी
ऐश्वर्य सुख उभं करीन असं आपण म्हणतो, त्यावेळी अहंकार येतो आणि 2 प्रकारच्या कामनांचा आपल्या आतमध्ये प्रवेश होतो. ते म्हणजे दुःख नको आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुख हवं. हे विकल्प फक्त मनात यायला नको, बाकी देहाने जे करायचे ते करत राहायचं. म्हणून काय आहे, फॉरगेट द पास्टमध्ये काय जादू आहे मोठी. फॉरगेट द पास्ट याचा अर्थ काय, सतत जे आपण त्या बाह्य जगाशी जेव्हा जेव्हा जोडले जातो कुठल्याही मार्गाने, त्यावेळी ते करायचं अँड फॉरगेट द पास्ट. म्हणजे आता पुन्हा मी कोण आहे याच्यावरती यायचं, त्याचा अनुभव घ्यायचा. पूर्ण आणि परिपूर्ण आणि सर्वव्यापी ब्रह्म मी आहे, तर मला काही गरज नाही आहे कशाची. पुढच्या श्लोकामध्ये ते म्हणतायत, निर्मलः अहम, अहम निर्मलः. निर्मलः म्हणजे काय माहिती का, अनेक गोष्टी असतात बघा, की म्हणजे काही गोष्टी ढोबळ असतात, की कुणी आजकाल तर हे खूप झालं आहे, फोनवरती आयडिया बघितली की लगेच ती आयडिया चोरतात आणि स्वतःचं काहीतरी नवीन त्याच्यात ॲड करून लगेच ते सादर करतात. अशा गोष्टींमध्ये आपल्याला इंटरेस्ट वाटायला नको. स्वतःचं म्हणून सादर करायचे तर ती ओरिजिनॅलिटी हवी. निर्मल या शब्दाचा आपण अर्थ बघतोय. निर्मल, मळरहित. अनेक प्रकारचा मळ असतो आपल्या जीवनात. निर्मळ ह्याचा अर्थ काय माहिती का, समाजामध्ये आपण खूप गोष्टी बघतो. पहिली गोष्ट म्हणजे काय, आपण म्हणतो मला नाही बाबा असं आवडत, ते असं करतात, ते कॉपी करतात, बघा ना सगळेच जण कॉपी करतात वगैरे. हा सुद्धा आपल्या मनात मळच आहे. काही वेळाने आपणही कॉपी करतो, सगळेच करतात म्हणून, तो वेगळा मळ झाला.
किंवा 6 विकार आपल्या आतले षड्विकार हे सुद्धा आपल्यामध्ये मळ निर्माण करतात. राग, द्वेष, क्रोध हे सगळे आपल्या जीवनामध्ये मळ निर्माण करतात. मग निर्मळ आपण कशाने होतो आपण पाहिलंय ना. एक तर कोणत्या तरी विशिष्ट प्रकारचं मेडिटेशन आणि दुसरं म्हणजे प्राणांवर नियंत्रण. सगळे षड्विकार माझ्यामध्ये असणं हे मळच आहे. दुसऱ्याबद्दल वाईट विचार करणं हा मळच आहे. म्हणजे किंचित कणभर सुद्धा विचार वाईट केला असं तसं की तो मळच झाला. आत्मतत्वानी हे सगळं निर्माण केलेलं आहे. सूर्याचं उदाहरण तर आपण घेतोच आहे की सूर्य त्याला कशाचं काही नाही. डबकं असो, नदी असो, समुद्र असो, सगळ्यामध्ये सूर्याचे किरण पाडून मोकळा होतो. याला म्हणायचं निर्मल, परमपवित्र. कोणीही तुम्ही कसेही असा, तो परमपवित्र आहे. त्याच्यामुळे निर्मळता येण्यासाठी आपल्याला फक्त परमेश्वराचं ध्यान केलं पाहिजे. परमेश्वराच्या नामाचा जप केला पाहिजे. जितका वेळ हे चालू राहतं तितका वेळ आपल्या मनात दुसरे विचार येत नाही. आणि आपण निर्मळ का व्हायचं तर आत्मतत्व निर्मळ आहे आणि मी आत्मतत्व आहे म्हणून मी निर्मळ व्हायचं. म्हणजे मला आत्मतत्व प्राप्त होऊ शकेल. निश्चल हा चलन म्हणजे हालचाल. आता सांगा बरं, म्हणजे प्रश्नच पडतो की नाही आपल्याला की आत्मतत्वाला हालचाल नाही असं म्हटलं तर हे काय मग काही धड सांगतच नाही आहेत उपनिषदात तर, नाही का. आत्मतत्वाला हालचाल नाही, मग ही सगळी हालचाल कशामुळे होते. हालचाल आत्मतत्वामुळे होते, पण आत्मतत्वाला हालचाल नाही आहे. ग्लास हा द्रव पदार्थ नाही, पण ग्लास हा द्रव पदार्थाला एकीकडून दुसरीकडे नेणारा आहे. हे जसं उदाहरण आहे तसं आत्मतत्वाला हालचाल नाही. ट्रेनचं उदाहरण घ्या. ट्रेन चालू आहे भरधाव वेगाने, आम्हाला हालचाल नाही आहे. हलणाऱ्या ट्रेनमध्ये आम्ही बसल्यामुळे असं भासतं आहे की आम्हाला गती आहे. आम्ही बसलोय एकाच जागी,
पण जोरात वेगाने ट्रेन जाती आहे, ट्रेनला गती आहे, त्याच्यामुळे आम्हाला गती आहे असा भास होतो आहे. आम्ही एकाच डब्यात आशेच्या आशे बसलो आहोत, आम्ही पळत नाही आहोत. गती असलेल्या ट्रेनमध्ये वस्तू किंवा व्यक्ती असताना त्या वस्तू किंवा व्यक्तींना गती आली आहे असं वाटणं, हाच असा भास आहे. तसं आत्मतत्वाला हालचाल नाही, पण हे जे हलणारे सजीव आहेत त्यांच्या हालचालीमुळे असं वाटतं की आत्मतत्व हलतं आहे, हालचाल करतंय. आत्मतत्वामुळे देहाला मनाला गती येते. आत्मतत्वामुळे गती येते सगळ्याला. आणि ती ज्या ज्या गोष्टींना ती गती येते त्याच्यात आत्मतत्व प्रवेशतं, म्हणून आत्मतत्वाला गती आहे असं वाटतं, पण ती गती नसते. आत्मतत्वाला गती नाही. वेगवेगळ्या प्रकारे आपण ही वाक्य बोलतो, कारण आपण आत्मतत्वाबद्दल बोलू शकत नाही पूर्णपणे, म्हणून काही म्हटलं तरी ते खोटंच आहे. आपण म्हणतो माझ्यामध्ये आत्मतत्व आहे. खरं म्हणायचं तर मी जर शरीर असीन तर मी आत्मतत्वामध्ये आहे. आणि दुसरं विधान खोटं आहे. निश्चल हा चल, गती, गती नाही आहे आत्मतला. अनंत हा अनंत, अंत नाही. शरीराला अंत आहे की नाही, बस इथेच सगळं संपलं. म्हणजे शरीर म्हणजे मी नाही. मनाच्या विचारांना अंत आहे की नाही, आहे. काल एक विचार, आज एक विचार, सकाळी एक विचार, दुपारी एक विचार. मन म्हणजे मी नाही. बुद्धी एखाद्या गोष्टीचा विचार आत्ता करते, दुसऱ्या गोष्टीचा विचार ती नंतर करते. बुद्धी म्हणजे मी नाही. श्वास, सकाळपासून आत्तापर्यंत इतके श्वास घेतले, वेगवेगळे श्वास ते सगळे. एक जाऊन दुसरा श्वास आला, दुसरा जाऊन तिसरा श्वास आला, ते संपते तिथे. सगळ्याला अंत आहे, अंत आहेच म्हणजे. पण मी मात्र अनंत आहे, मला अंत नाही आहे. ज्याप्रमाणे जीवनामध्ये कितीही घटना घडल्या तरी मी आहे तो मीच आहे. दुःखांमधून उभा राहतो, सुखांमधून उभा राहतो, स्वतःला सावरतो. तो मी, सगळं जरी घडलं तरी तो मी आहेच, कायम आहे. आणखीन एक गोष्ट सांगितली आहे, शुद्ध हा अहम. पुन्हा तेच झालं की
शुद्ध. शुद्ध म्हणजे काय माहिती का? भेसळ नाही. शुद्ध याचा अर्थ भेसळ नाही. म्हणजे आम्ही जे मेडिटेशन करतो ना, मेडिटेशन म्हणजे भेसळ आहे. कसली भेसळ? मायेतले विचार किंवा आता काय झालं, काहीतरी घडलं, आम्हाला राग आला. अरे राग येऊ नये असं सांगितलं आहे ना, कंट्रोल करायला पाहिजे. चला आता आजपासून मी राग कंट्रोल करणार. सुधारण्यासाठी हा मार्ग आहे, बरोबर आहे. पण आत्मतत्व जाणण्यासाठी ही भेसळ झाली. एकदा राग येतो, एकदा तो कंट्रोल केला, एकदा शांत झालो, एकदा द्वेष येतो, एकदा तो मनातनं काढून टाकला. अशा रीतीची जी भेसळ आहे. भेसळ या शब्दाचा आणखीन एक अर्थ काय माहिती का? आम्ही तर भेसळीमध्ये भेसळ केली आता. म्हणजे आधी जीवन हीच एक भेसळच आहे हो. कशी काय? तर जड, स्थूल आणि सूक्ष्म आणि कारण हे 3 प्रकारचे देह प्लस आत्मतत्व मिळून जीव तयार झाला आहे. ही भेसळच आहे. त्याला शुद्ध करायचं आहे. आणि म्हणून काय म्हणतात माहिती आहे का? हंस जसं पाणी आणि दूध वेगळं करतो क्लिअरली, तसं देह, मन, बुद्धी हे माझ्या स्वरूपापेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत असा अनुभव येणं म्हणजे शुद्धता. मी फक्त परमतत्व आहे, याला म्हणायचं शुद्धी. त्याचा निश्चय होणं. आणि म्हणून काय माहिती का, यातली ही जी वाक्य आहेत ना, आपण जसं आत्मबोधामध्ये केलं होतं मेडिटेशन, तसं सगळ्यांनी ह्याच्यावर मेडिटेशन केलं पाहिजे. रोज एकेका वाक्यावर. मी कोण कोण आहे? ब्रह्म एव अहम. अहम ब्रह्म. अहम समः. अहम शांतः. अहम सच्चित् आनंद लक्षणः. हे 4 शब्द एके दिवशी घ्यायचे. दुसऱ्या दिवशी काय घ्यायचं मेडिटेशनला? अहम निर्विकारः. अहम निराकारः. अहम निरवध्यः. अहम अव्ययः. हे 4 शब्द घ्यायचे. पण म्हणजे त्याचं तुम्हाला आहे ना, अर्थ माहिती पाहिजेत. आणि म्हणून थोडंसं नोट करून ठेवलं पाहिजे. ज्यावेळी मी बोलताना
पाणी म्हणतो तर मला पाणी व्यवस्थित समजतं. दगड म्हणतो तर मला दगड हा व्यवस्थित समजतो. अडचण अशी आहे, अहम अव्ययः. त्यावेळी अव्यय म्हटल्यानंतर मला अव्यय हा शब्द व्यवस्थित समजत नाही. मला असं वाटतं, बघा, अहम अव्यय हा श्लोकातला शब्द माझा पाठ आहे असं मला वाटतं. पण त्याचा पूर्ण अर्थ जसा मला पाणी हवं, मला ह्याचा अर्थ कळतो, पाणी याचा अर्थ कळतो, हवं याचा अर्थ कळतो, चांगला कळतो, तसा मला अव्ययः या शब्दाचा अर्थ कळत नाही. म्हणून मी त्याच्यावर मेडिटेशन करू शकत नाही. आणि म्हणून हा वर्ग चालू असताना 2-2 ओळीत का होईना निदान अर्थ लिहून घेतले पाहिजे. म्हणजे तुम्हाला मेडिटेशनसाठी हे सोपं जाईल. कारण यातले प्रत्येक श्लोक त्याच्यावर मेडिटेट करावं असेच आहेत. तो शब्द उच्चारताच त्याचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे, गर्भिता अर्थ कळला पाहिजे, तर ते मेडिटेशन होऊ शकेल, नाही तर नाही. आणि म्हणून त्या दृष्टीनेच आपण अर्थ समजावून घेतो आहोत. नाहीतर आपल्याला काय पदवी मिळवायची नाही आहे या विषयात की आम्ही इतकी उपनिषदं अभ्यासली. आता तर काय खूप कोर्सेस आहेत उपनिषदांचे. अगदी म्हणजे असं स्वरूप आलं आहे त्याला. बाहेरचे मिशनचं काही मला माहीत नाही, पण बाहेरचे खूप कोर्सेस आलेत. खूप फीस सांगतात, खूप त्याला ते फॉरेनर्स वगैरे, फॉरेनला वगैरे जाऊन आलेले लोक असतात, त्याला ते अगदी वेगळं स्वरूप देतात. पण असं करून मोठी मोठी भाषा वापरून उपनिषद हे मनाला भिडतं का शेवटी, हा मोठा एक प्रश्न आहे. आणि ते आपल्याला आहे ना, ते केलं पाहिजे. म्हणजे आपण हा जो वर्ग घेतो, आपल्याला भाषा सोपी जाते, यातलं कळतं आपल्याला, पण ते त्यावेळेपुरतंच कळतं. आणि ह्यामध्ये सगळी मेडिटेशन्स दिलेली आहेत. 2-2, 3-3 शब्दात ती नोट करून घेतली पाहिजे आपण. म्हणजे सोपं जाईल, बाकी काही नाही. थांबूया, कारण पुढचा जो श्लोक आहे तो वेगळा आहे. आता पुढच्या वेळेसपासून काय करते मी, जो श्लोक घेतला आहे त्याचा थोडासा आपल्या शब्दात अर्थ टाकते. मेडिटेशन करण्यासाठी अर्थ टाकीन, म्हणजे ते सोपं जाईल. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय
पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.